नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. कुंडल परिसरातील शेतकरी रब्बी पिकांकडे, माळी कुटुंबियांचा गहू उत्पादनाचा विक्रमाकडे प्रवास. द्राक्ष व ऊस उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुंडल परिसरातील शेतकरी आता रब्बी हंगामातील पिकांकडेही मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. पारंपरिक शेती पद्धतींना फाटा देत नवनवीन प्रयोग करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत असून केळीप्रमाणेच गहू पिकातही चांगले उत्पादन घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. येथील तरुण शेतकरी संतोष माळी व त्यांचे वडील जगन्नाथ माळी यांनी घेतलेले गव्हाचे पीक सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान न वापरता साध्या पद्धतीने केलेल्या लागवडीमधून त्यांनी 25 गुंठे क्षेत्रात किमान 13 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. केवळ 3 ते 3.5 महिन्यात उत्पादन देणारे हे पीक असल्याने कमी खर्चात चांगला नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षीही रब्बी हंगामात घेतलेल्या गव्हाने चांगले उत्पादन दिल्याने यंदाही त्यांनी गहू लागवडीचा निर्णय घेतला. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे नरेश जातीचे बियाणे वापरल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण हंगामात केवळ एकदाच प्रतिजैविक आणि 2 वेळा कीटकनाशक फवारणी करण्यात आली. कमी खर्च, जमिनीची सुपीकता टिकवून राहणे आणि चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यशवंत कृषी ॲग्रोटेक अकोला व श्रीदत्त कृषी सेवा केंद्र कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने माळी यांच्या शेतात पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीदत्त कृषी सेवा केंद्राचे अनिल कुंभार यांनी सांगितलं की नरेश हे संशोधित बियाणे असून रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. गव्हावर होणाऱ्या पांढरी माशी किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांना स्थिर उत्पादन मिळते. नरेश कंपनीचे अधिकारी सचिन पाटील यांनी सांगितलं की या वाणातून एकरी सरासरी 22 ते 26 क्विंटल उत्पादन मिळत असून बाजारातही या गव्हाला चांगली मागणी आणि समाधानकारक दर मिळत आहे. यावेळी जगन्नाथ आवटे, जगन्नाथ विष्णू माळी, अनिल कुंभार, सतीश जाधव, पोपट कस्तुरे, उत्तम हेंद्रे आदी उपस्थित होते. हे ते वडील आहेत त्यांचे अगदी साध्या पद्धतीने केलाय. म्हणजे अतिमोठं त्याला टेक्निकल फवारण्या वगैरे काय केलेलं नाही. 1-2 फवारण्या ज्या मी सांगेल त्या दिलेल्या आहेत. त्या मानानं हा गहू कंपनीचं उद्देश असतं की शेतकऱ्यानं प्रत्यक्ष प्लॉट बघितला तर त्याला विश्वास बसतो की पुन्हा भविष्यात हे बियाणं वापरावं. सीझनच्या वेळेला जर तुम्ही दुकानात गेला आणि दुकानदारांनी सांगितलं की हे चांगलं आहे, ही नेऊन करा, तर तुमचा सदासदी विश्वास बसत नाही. म्हणून हे कंपनीनं आयोजन केलेलं असतं. आपण या ठिकाणी सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल कंपनीच्या वतीनं, आमच्या दुकानच्या वतीनं मी या ठिकाणी आपलं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.